तो खेळ मात्र शरद पवार यांच्यावरच उलटला आहे। अहो, कालपर्यंत शरद पवार यांना मानणारे लगेच अजित पवार यांच्याकडे झुकले। मित्रहो, नमस्कार। राजकीय डाव टाकण्यामध्ये शरद पवार यांचा हात कोणीही धरणार नाही की त्यांच्या मनात जे काही चाललेलं असतं ना, याचा थांग पत्ता देखील कोणाला लागणार नाही। आजवर कधीही लागलेला नाही। पण असं असलं तरी शरद पवारांनी एक अखेरचा डाव टाकला, पण तो उलटा पडला। इंदापूर विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याआधीपासूनच ती गाजत आहे। भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी हातात तुतारी घेतली आणि इथलं राजकीय वातावरण पुरतं ढवळून निघालं बघा। हर्षवर्धन पाटील यांना पक्षात घेऊ नका अशी मागणी इथल्या शरद पवार यांच्याच समर्थकांनी घेतली होती। पाटील यांचा मात्र पक्षप्रवेश झाला। त्यानंतर त्यांना पुन्हा उमेदवारी देऊ नका अशी मागणी झाली, पण उमेदवारीही त्यांना मिळाली। पुन्हा त्यांना दिलेली ही उमेदवारी मागं घेण्यात यावी अशी देखील आग्रहानं मागणी करण्यात आली, पण हे देखील घडलं नाही। अखेर शरद पवार यांच्याच समर्थकांनी बंड पुकारलं। त्यांच्या सभेला मोठी गर्दी झाली या बंडखोरांच्या, आणि त्यानंतर प्रवीण माने यांनी अपक्ष उमेदवारी घोषित करून आणि या बंडावर शिक्कामोर्तब करून टाकला। महायुतीत इंदापूरची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जाणार याची चाहूल लागतच हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता। आता शरद पवार हर्षवर्धन पाटलांच्यासाठी ताकद लावताना दिसत आहेत। दुसरीकडे मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दत्तात्रय भरणे यांना निवडून आणण्यासाठी जोर लावलेला दिसत आहे। हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशामुळे इंदापुरातल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेक नेते नाराज झालेले आहेत। आता त्यांना, या नाराज मंडळींना आपल्याकडे कसं वळवता येईल, आपल्याकडे कसं खेचून घेता येईल याचा पुरेपूर प्रयत्न अजित पवार यांनी सुरू केलेला आहे। साहजिकच आहे, राजकारणच आहे। पण बघा, एकंदर परिस्थिती पाहता शरद पवार यांनी एक शेवटचा डाव टाकला आणि त्यांनी थेट इंदापूर गाठलं। त्यांनी जवळपास इंदापुरातल्या राजकारणात सक्रिय असलेल्या 4 मोठ्या घराण्यांच्या भेटी देखील घेतल्या। हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बघा, भरत शाह यांचं कुटुंब देखील नाराज झालं होतं। त्यांच्या घरी जाऊन शरद पवारांनी नाराजी दूर करण्याची जी मध्यस्थी देखील केली। आप्पासाहेब जगदाळे, अपक्ष उमेदवारी दाखल केलेले प्रवीण माने यांच्याकडं मात्र शरद पवार यांनी लक्षपूर्वक दुर्लक्ष केलं। भरत शाह कुठली भूमिका घेतील याची उत्सुकता सगळ्यांना असतानाच इंदापूरचे ज्येष्ठ नेते म्हणजे शरद पवार यांचे समर्थकच ते आप्पासाहेब जगदाळे यांनी पवारांची साथ सोडली। अजित पवार यांच्या गटात जात असल्याचं जगदाळे यांनी जाहीर देखील करून टाकलेलं आहे। अजित पवार यांचे उमेदवार जे आहेत आता दत्तात्रय भरणे, तर त्यांच्यासोबत आपण काम करणार आहोत असा निर्णय देखील त्यांनी घेतलेला आहे। म्हणजे खरं तर हा प्रवीण माने यांच्यासाठी एक धक्का आहे, कारण ज्यांच्या भरोशावर माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, अहो त्यांनीच उडी मारली ना। आता शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी अखेरचा डाव टाकला। पाटील यांच्या समोरच उभ्या राहिलेल्या अडचणी बाजूला करण्यासाठी प्रयत्न देखील केला, पण तो खेळ मात्र शरद पवार यांच्यावरच उलटला आहे। अहो, एक मोठी ताकद अजित पवार आणि दत्तात्रय भरणे यांना मिळाली नाही। यामुळं दुसरीकडे हर्षवर्धन पाटील यांची डोकेदुखी मात्र आता अधिकच वाढलेली आहे। अहो, कालपर्यंत शरद पवार यांना मानणारे लगेच अजित पवार यांच्याकडे झुकले। शरद पवार यांना मानणारा मोठा मतदार या म्हणजे इंदापूर तालुक्यामध्ये आहे। शिवाय नेते कुठेही गेले ना तरी लोक त्यांच्या मागे जात नाहीत। हा अनुभव अलीकडच्या राजकारणाचा आहे, हे लक्षात घेण्याचा अनुभव आहे मित्रांनो। आता इंदापूरमध्ये काय होतंय या सगळ्या घडामोडीनंतर ते दिसेलच। तोपर्यंत मित्रांनो, आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं अशी आपली अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू। तोपर्यंत नमस्कार।